महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एकाच लग्नाची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे इंदुरीकर महाराजांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी हिचं लग्न. पण आज अचानक एक अशी बातमी समोर आली की ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. अवघ्या 10 दिवसाचा संसार आणि असं काही घडलं की महाराजांनी हात जोडले. ज्ञानेश्वरीने हंबरडा फोडला. एका बापाने थेट हात जोडून माफी मागितली. कोणत्याही मुलीचा बाप असू द्या, प्रत्येक बापाची एकच इच्छा असते की आपली मुलगी सासरी सुखात असावी, तिला तिथे मान सन्मान मिळावा आणि अगदी फुलासारखं तिला जपलं जावं. ज्ञानेश्वरीच्या बाबतीतही असंच काहीसं दिसेल असं वाटत होतं. काही दिवसांपूर्वीच सत्यनारायणाची पूजा झाली. लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवसही सासरी अगदी थाटामाटात साजरा झाला. इंस्टाग्रामवर तिचे लाड होताना पाहून अख्खा महाराष्ट्र म्हणत होता की महाराजांची लेक नशीबवान आहे. पण सुखाचा हा काळ इतक्या लवकर संपेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. अचानक असं काय धक्कादायक सत्य समोर आलं की ज्याने 700 कोटींच्या श्रीमंतीचा फुगा एकाच झटक्यात फुटला? का महाराजांना स्वतःच्या लेकीसमोर हात जोडून माफी मागावी लागली? काय घडलं त्या 10 दिवसांच्या संसारात? चला पाहूया या प्रकरणाचा असा रिपोर्ट जो आजपर्यंत कोणीही दाखवला नाही. लग्नाच्या दिवशी संगमनेरात जणू कुंभमेळाच भरला होता. मुख्यमंत्री, मंत्री आणि बड्या लोकांची हजेरी. आता तो 100 एकर जागेमध्ये झालेला लग्न सोहळा, 10 एकराचा मंडप, 3 लाखाहून अधिक पाहुणे, हे सगळं भव्य गाजेवाजे तर ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलीये. पण खरा मुद्दा तो नाही. लग्न किती भव्य होतं, पण लग्न भव्य झालं, पण त्याचं पुढे काय झालं? संसारात असं काय झालं की ज्याने महाराजांना थेट हात जोडावे लागले? कारण की झालं असं, हे लग्न झालं त्यावेळेस अनेकांनी टीका केली की महाराज, तुम्ही लोकांना म्हणता साधेपणाने लग्न करा, पण तुम्ही तर एवढा मोठा पैसा खर्च केला. आता महाराजांनी ताबडतोब त्याला उत्तर दिलं होतं. त्यावेळेस टीका करणारे गप्प बसले होते. पण तरी लोकांच्या मनात एक प्रश्न होता की महाराजांनी फक्त पैसे पाहूनच हा मुलगा निवडला का? कारण की त्यांच्या जावयाच्या संपत्तीचा अंदाज 700 कोटींचा लावला जात होता. कारण की त्यांचे जावई साहिल चिलप हे मुंबईचे मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांचं साम्राज्य फाटावर आहे हे सगळ्यांना माहिती होतं. त्यांच्या दारात मर्सिडीज गाडीसारख्या गाड्या, हाताखाली शेकडो माणसं, हे सगळं पाहूनच महाराजांनी मुलीचा हात त्यांच्या हातात दिला असं लोक बोलू लागले होते. आता मुलगी प्रचंड सुखात खेळेल, सोन्याच्या ताटात जेवेल असं लोक त्या ठिकाणी बोलू लागले होते. महाराजांनाही तसंच वाटत होतं. अशी ही चर्चा सुरू झाली होती. पण प्रेक्षकांना लग्नानंतर अवघ्या 10 दिवसातच असं काही घडलं की 700 कोटींची संपत्ती शून्य ठरली. ज्ञानेश्वरी सासरी गेल्यानंतर तिचे हसतानाचे व्हिडिओ समोर येत होते. पण त्या हास्यामागे काहीतरी दडलं होतं का? लोकांना वाटलं की महाराज खूप खुश आहेत. पण अचानक असं काय झालं की महाराजांनी थेट हात जोडले? ज्ञानेश्वरीने सासरी पाऊल ठेवल्या ठेवल्या तिला कोणत्या वास्तवाचा सामना करावा लागला? काय आहे त्या चिलप कुटुंबाचा तो इतिहास जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल? अगदी थोड्या दिवसांचा संसार आणि महाराजांचे अश्रू, यामागे नक्कीच काहीतरी काळबेरं असावं अशी शंका आता बळावू लागलीये. आता आपण वळूया त्या रहस्याकडे ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. साहिल चिलप यांचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास जेव्हा उकरून काढला तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं. आज ज्यांच्याकडे कोट्यवधींची माया आहे ते चिलप कुटुंब मूळचं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचं. शिवनेरीच्या पायथ्याशी राहणारे हे साधे शेतकरी. 2003 साली सुनील चिलप फक्त काही रुपये खिशात घेऊन मुंबईला आले होते. सुरुवातीला त्यांनी ट्रक ड्रायव्हरसोबत कामगार म्हणून काम केलं, उपाशीपोटी दिवस काढले. पण प्रश्न असा पडतो की इतक्या कमी काळात हे कुटुंब 700 कोटींपर्यंत कसं पोचलं? काय होतं या प्रगतीचं गुपित? लोक म्हणत होते की या संपत्तीमुळेच महाराज भारावून गेले. पण लग्नानंतर जेव्हा महाराज सासरी पोहोचले तेव्हा त्यांना तिथे जे दिसलं त्याने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. 700 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, पण तरीही महाराजांनी हात का जोडले? का ज्ञानेश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं? लोकांना वाटलं जावई खूप श्रीमंत आहे, पण महाराजांना जावयाचं असं कोणतं नवं सत्य कळलं की ज्यामुळे पैशाची किंमत मातीमोल झाली? प्रत्येक 200-300 शब्दानंतर एकच प्रश्न उभा राहतोय, असा काय धक्का बसला महाराजांना? इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात चिलप कुटुंबाच्या घरासमोरून जाताना एका महिलेने काहीतरी टिपलं होतं. त्या आलिशान बंगल्याच्या बाहेर लाऊडस्पीकर लागलेला होता.
लोकांना वाटलं तिथे मोठ्या पार्ट्या चालत असतील, मद्यधुंद तरुण नाचत असतील. पण जेव्हा त्या स्पीकरचा आवाज जवळून ऐकू आला तेव्हा मात्र टीका करणाऱ्यांची तोंडं बंद झाली. त्या 700 कोटींच्या बंगल्यात 24 तास हरिपाठाचा आवाज घुमत होता. महाराजांना हेच सत्य माहीत होतं जे जगाला माहीत नव्हतं. महाराजांची आणि या घराण्याची ओळख 2015 पासूनची होती. जेव्हा वारकरी वारीला जायचे तेव्हा हे करोडपती कुटुंब साध्या सेवकासारखं वारकऱ्यांची सेवा करायचं. महाराजांना दिसलं की एवढी श्रीमंती असूनही या माणसाचे पाय जमिनीवर आहेत. पण तरीही लग्नानंतर महाराज का रडले? त्यांनी लेकीसमोर हात का जोडले? ज्ञानेश्वरीला सासरी असं काय मिळालं की तिने हंबरडा फोडला? लोकांच्या नजरेत तो श्रीमंत जावई होता, पण महाराजांच्या नजरेत तो कोण होता? लग्नानंतर अवघ्या 10 दिवसातच असं काय घडलं की महाराजांना माफी मागावी लागली? आता वेळ आलीये त्या सर्वात मोठ्या आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या धक्क्याचा खुलासा करण्याची. लग्नानंतर जेव्हा महाराज आपल्या लेकीच्या सासरी पहिल्यांदा पाऊल ठेवते झाले तेव्हा तिथलं दृश्य पाहून त्यांचे डोळे पाणावले. लोकांना वाटलं होतं ज्ञानेश्वरी तिथे सोन्याच्या ताटात जेवत असेल, नोकर चाकर तिचे पुढं मागं फिरत असतील. पण तिथं तर चित्रच भलतं होतं. ते चित्र नेमकं काय होतं? कारण की ते चित्र पाहिलं आणि महाराज अत्यंत भावूक झाले. महाराजांनी भर मंडपात दोन्ही हात जोडले. मग अचानक असं काय झालं? अतिशय थोड्या दिवसाचा संसार आणि महाराज इतके दुःखी कसं काय दिसले? त्यांनी समाजाला इतकं प्रबोधन केलं, समाजाला असे काही नियम सांगितले की ज्याने अनेक लोकांचा संसार हा सुधारलाय. पण मग त्यांच्या मुलीच्या बाबतीत असं काय घडलं की महाराजांनी इतक्या कमी दिवसातच त्यांना हात जोडण्याची वेळ आली? जगासाठी 700 कोटींची अफाट मालमत्ता दिसत होती. दारात उभे असणाऱ्या मर्सिडीज, ऑडीसारख्या गाड्या होत्या. पण महाराजांसमोर सगळं शून्य झालं होतं, कारण की सत्य हे वेगळंच होतं. खरं तर महाराज जेव्हा गेले तेव्हा तिथे त्यांनी पाहिलं की आपली मुलगी सासरच्या सात्विक आणि पवित्र वातावरणात विठ्ठल नामामध्ये पूर्ण दंग झालेली दिसली. महाराज दुःखाने रडले नाहीत, तर महाराजांचे आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू होते. महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं, जे त्यांनी 10 वर्षापूर्वीच आपल्या मनात पक्क करून ठेवलं होतं, अगदी तसंच घडलं होतं. महाराजांच्या डोळ्यात जे पाणी आलं होतं ते कसलं दुःख नव्हतं, तर ते एका बापाच्या आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू होते. महाराजांनी अत्यंत भावूक होऊन सासरच्या मंडळींसमोर दोन्ही हात जोडले आणि गदगद स्वरात म्हणाले, अहो, अख्ख्या जगाला संसाराचे धडे देता देता आणि समाज सुधारण्याच्या नादात मी माझ्या स्वतःच्या पोटच्या पोरीला लहानपणी पुरेसा वेळच देऊ शकलो नाही. ती कशी वाढली, तिची स्वप्न काय होती, हे बघायला मला सवडच मिळाली नाही. याची टोचणी माझ्या मनाला आजवर लागून होती. एक रुखरुख होती. पण आज तिला या संस्कारी आणि वारकरी विचारांच्या घरात इतक्या सुखात पाहिलं ना की माझ्या काळजावरचं मोठं ओझं आज उतरलंय. ज्ञानेश्वरीने जो हंबरडा फोडला होता तो कुठल्या त्रासामुळे नव्हता, तर तो आपल्या बापाने आपल्यासाठी निवडलेल्या या सोन्यासारख्या घराप्रती असलेल्या कृतज्ञतेचा होता. जगासाठी 700 कोटींची अफाट मालमत्ता, दारात उभ्या असणाऱ्या मर्सिडीज आणि ऑडीसारख्या गाड्या खूप मोठ्या असतील, पण महाराजांसाठी या सगळ्या गोष्टींची किंमत शून्य होती. त्यांना ओढ होती ती फक्त आणि फक्त शुद्ध संस्कारांची. साहिल चिलपसारखा इंजिनियर झालेला उच्च शिक्षित तरुण आजही आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबतो आणि ज्यांच्या घरात 24 तास हरिपाठाचा गजर होतो. हेच ते धक्कादायक सत्य होतं, ज्याने आजवर टीका करणाऱ्या जगाचे डोळे सताड उघडले आहेत. महाराजांनी आपल्या मुलीचं कल्याण तिला केवळ एका श्रीमंत बापाच्या घरात देऊन केलं नाही, तर एका खऱ्या हरिभक्त कुटुंबात तिचं कन्यादान केलं, जिथे पैशांच्या ढिगापेक्षा माणुसकीची आणि संस्कारांची श्रीमंती अधिक मोलाची ठरली. हाच तो 10 दिवसांच्या संसाराचा सर्वात मोठा खुलासा आहे, ज्याने महाराजांवर बोट उचलणाऱ्या प्रत्येकाला आज कायमचं शांत केलंय. शेवटी काय, पैसा आज आहे तर उद्या नाही, पण बापाने दिलेले संस्कार आणि सासरचं प्रेम हेच लेकीचं खरं भाग्य असतं. हेच यातून सिद्ध झालंय. आता तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट पाहिलाच आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही गोष्टीचा वरवरचा झगमगाट बघून आपण पटकन आपलं मत बनवून मोकळे होतो. समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराजांनी आपल्या लेकीसाठी जे घर निवडलं त्यातून आजच्या काळात प्रत्येक आई बापाला आणि तरुणीला घेण्यासारखा खूप मोठा धनाढ्य आहे.
आज आपण पाहतो की लग्नाचं मार्केट झालं कोण किती कमवतो आणि कोणाकडे किती एकर जमीन आहे यावरच नाती ठरवलं जातं. पण महाराजांनी या 700 कोटींच्या संपत्तीपेक्षा जावयाचे संस्कार आणि त्या घराण्याची पंढरीची विठ्ठलाप्रती असलेली भक्ती पाहून मानली. तुम्ही विचार करा, ज्या घराकडे शेकडो ट्रकचा ताफा आहे आणि अफाट माया आहे, ते कुटुंब आजही वारकऱ्यांची सेवा करतं आणि त्यांच्या बंगल्यात 24 तास हरिपाठ वाजतो. ही गोष्ट साधी नाही. ही ती खरी श्रीमंती आहे जी आजच्या काळात हरवत चालली आहे. मला तुम्हाला एक खास विनंती करायची आहे. जर तुम्हालाही वाटतं असेल की संसाराच्या सुखासाठी पैशापेक्षा माणसाचे गुण आणि त्याचे संस्कार जास्त महत्त्वाचे असतात, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलींसाठी नाती जुळवत असाल तर समोरच्याची फक्त बॅक बॅलन्स न बघता त्याचं कुटुंब कसं आहे, त्यांचे विचार कसे आहेत आणि ते माणुसकीसाठी कसे जपतात ते नक्की तपासा. कारण पैसा आज आहे आणि उद्या नसेल, पण चांगले संस्कार हे 7 पिढ्यांना पुरतात. ज्ञानेश्वरीच्या सासरच्या या साध्या राहणीमानाबद्दल तुम्हाला आणि महाराजांच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं की महाराजांनी हा निर्णय घेऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे का? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कारण तुमच्या एका कमेंट्समुळे आम्हाला अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायला ताकद मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा चांगला विचार प्रत्येक घराघरात पोहोचेल. आणि हो, अशाच नवनवीन घडामोडी आणि विशेष रिपोर्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमची एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाची असते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सत्य माहितीसह. तोपर्यंत